नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। लाडक्या बहिणींना आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, या दिवशी 1500 रुपये बँक खात्यात आता जमा होणार आहे। तारीख देखील आता जवळपास आलेली आहे आणि काय आहे ही संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात। तसेच योजना असेल, जॉबशी रिलेटेड व्हिडिओ वेळोवेळी अपडेटमध्ये पाहायला मिळतात। तर चला, व्हिडिओला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, या योजनेचे पैसे दर महिन्याला जमा होतात। काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा पडताळणी प्रक्रियेमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो। अनेकदा 2 महिन्यांचे पैसे एकत्र देखील जमा होण्याची शक्यता असते। या मागच्या वेळेस देखील 2 महिन्याचे जे पैसे होते ते एकत्र जमा झालेले होते आणि यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित येऊन 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला जर 2 महिन्याचे पैसे आले नसतील तर एकूण तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आता मिळणार आहेत। ही लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणींनो, या दिवशी 1500 रुपये बँक खात्यात होणार जमा। पाहूयात, मध्य प्रदेश शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। हे तर आपल्याला माहितीच आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी म्हणजेच स्वतःच्या पायावरती त्यांनी घर खर्च, शैक्षणिक खर्च, त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदतीसाठी 1500 रुपयेच म्हणजेच लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तसेच ही योजना अनेक कुटुंबांना दिलासा देणारी देखील ठरलेली आहे। नुकताच घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे। 344 जो कोटीचा निधी होता तो मंजूर करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी। तर यामध्ये असं सांगितलं आहे की नवीन निधी मंजूर करण्यात आला असून शासनाने जाहीर केले आहे की निर्धारित तारखेला 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। आता आपण पाहूयात 1500 रुपये जमा होण्याची तारीख नक्की काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। शासनाने स्पष्ट केलेलं आहे की दर महिन्याचा हप्ता हा ठराविक दिवशी म्हणजेच डीबीटी, आता डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जातात आणि यासाठी महत्त्वाचं आहे तुमचं जे बँक खाते आहे ते आधारशी संलग्न असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक पाहिजे, तरच हे तुमचे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात। म्हणून लक्षात ठेवायचं आहे, लाडक्या बहिणीचा काहींचा प्रॉब्लेम असतो की त्यांचं जे आधार लिंकिंग आहे ते स्टेटस पेंडिंगमध्ये असतं, लिंक झालेलं नसतं। तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार हे बँकेशी लिंक आहे की नाही, आपल्याला मेसेज येतो की नाही मोबाईलवरती, हे सर्व चेक करून खात्रीशीर पद्धतीने करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा त्याला विलंब होणार नाही। कोणत्याही विना अडथळ्याने तुम्हाला ते 1500 रुपयाचा हप्ता वेळोवेळी तुमच्या अकाउंटवरती येत जाईल। तर पुढे पाहूयात, या महिन्याचा हप्ता 15 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे लाभार्थींनी आपल्या खात्याची तपासणी करावी। आता खात्याची तपासणी करावी म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही। शक्यतो काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले देखील असतील आणि काही लाडक्या बहिणींना मिळाले नसतील, त्यांना 15 तारखेपर्यंत हे जे पैसे आहेत ते त्यांना खात्यावरती वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरलेली आहे।
त्यांनी आता कोणताही वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणीने आपले बँक खाते हे चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे आले की नाही हे देखील समजेल. त्याचबरोबर तुम्हाला जर लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आम्हाला आमचे पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत हे देखील तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर तुमचे नाव देखील कॉमेंट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.